हॅलो ओ बाबू काय आहे? बाळ आहे बाळ. घ्या बरं जरा तिला 2 मिनिट. तिची माझी ओळख किती आलेली आहे बऱ्याच वेळा ना एकनाथला भेटायला है ना दिदू. आली दादाला घ्यायला. दादा बघा केवढा खुश आहे. तर आपल्याला का नाही मुलांना सुट्टी आहे जवळजवळ 1 महिना बरोबर. तर त्यांना बऱ्यापैकी येते आता वाचता येते लिहिता येते गणित पण येत आहे. तुम्हाला कळेल घरी गेल्यावर. पण तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला घरी गेल्यानंतर रोज संध्याकाळी काहीतरी थोडंफार त्यांना लिहायला द्यायचे. 1-2 लिहायला द्या किंवा आई द्या किंवा ABCD लिहायला द्या. ते येत आहे त्यांना. फक्त सांगायचं एक वही द्यायची पेन्सिल द्यायची आणि जेवण द्यायच्या अगोदर जेवतात का नाही रात्री दिवसभर भरपूर खेळू द्या. जेवायच्या पहिलं किंवा जेवण झाल्यानंतर फक्त सांगायचं ABCD लिहून दाखव किंवा 1-1 लिहून दाखव किंवा माझं नाव काढून दाखव बाळा. आईचं नाव लिहायला आवडतं बाबाचं नाव लिहायला आवडतं की नाही असं सांगायचं आहे त्यांना. हे एक काम तुम्ही करायचं आहे. आणि जमलं तर मोबाईलवर मला कधीतरी फोटो पण टाका की यांनी हे लिहिलं आहे म्हणजे मी बघेल त्यांना व्हेरी गुड सांगेल तर त्यांना छान वाटेल मग ते परत करतील ती गोष्ट. हे जर केलं ना तर जेव्हा ते आता जूनमध्ये येतील नवीन वर्गामध्ये जायला त्यावेळी आम्हाला पण सोपं होईल कारण त्यांची रिव्हिजन चालू राहील तर ते विसरणार नाही. तुम्ही जर महिनाभर काहीच केलं नाही ना तर ते पूर्ण ब्लँक होऊन जातात. त्यांना येतं पण ते विसरून जातात. नैनिक्षाचं असंच झालं होतं बघा. आजारी होती घरी राहिली ना तर चांगलं येत होतं तिला पण घरी राहिल्यामुळे तिचा बराच प्रॉब्लेम झालेला आहे. तरी आता बऱ्यापैकी कवर झाली. तर तुम्हाला हे काम आहे की तिचं वाचन घ्यायचं अंकलिपी द्यायची आणि पाटी आणि पेन्सिल. तर हे काम करायचं आहे. अभ्यास असा काही खास अभ्यास नाही. अभ्यास हाच आहे की रोज थोडं तरी लिहिलं पाहिजे त्यांनी. तर त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे की ते रोज अभ्यास करणार ना. इतका छोटा हो आलाय एवढं हळूच हो सांगितले तुम्ही. अभ्यास करणार का रोज? संध्याकाळी जेवायच्या अगोदर किंवा जेवणानंतर सगळे करणार? नक्की. तुम्ही अभ्यास केला तर पुढच्या वर्षी मी तुम्हाला शिकवायला राहणार. तुम्ही जर अभ्यास केला नाही तर पुढच्या वर्षी मी तुमच्या वर्गात शिकवायला येणार. मग तुम्हाला मी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? इतकं हळू बोलतायत ना जसं काही जबरदस्ती सांगते. नाही यायला पाहिजे असं वाटतंय मला. नाही यायला पाहिजे ना. हां ठीक आहे. मग आता बघा अभ्यासाचं एवढंच आहे की रोज तुम्हाला आवडेल तो अभ्यास करायचा. आई बाबांना त्रास द्यायचा नाही. जो आवडेल तो करायचा पण प्रामाणिकपणे करायचा. आई बोलली ना वैष्णवी अभ्यासाला बस, आनिश अभ्यासाला बस, विवेक अभ्यासाला बस, गंगाराम अभ्यासाला बस, एकनाथ अभ्यासाला बस, सार्थक अभ्यासाला बस तर लगेच